जर आपण मी केलेल्या स्कट म्हणत असाल तर कटात सामील असलेल्या सगळ्यांना समान शिक्षा व्हावी। युवराजनी काय झालं? ठोठावल्या शिक्षा? युवराज आरोपींना शिक्षा ठोठावणार तेवढ्यात अनाजी पंतांनी एक वेगळाच पवित्र घेतला बघा। काय झालं? त्यांनी राजमातोश्रींकडे बोट दाखवले। ईश्वरा, युवराज कुठे आहेत आता? संतापाच्या भरात त्यांनी सदर सोडली, ते बाहेर पडले। आलोच आम्ही। आदेश देणाराही गुन्हेगार समजला जातो स्वराज्यात। युवराज स्वारी इथेही आली नाही। हे एक श्रीमान रायगडावरील सत्य आहे। राजमातोश्री काय झालं? झाला निवाडा? नाही, निवाडा अर्ध्यातून सोडून युवराज बाहेर पडले। आम्हाला वाटलं इकडे आले असतील, नाही तर बाई कुठे गेले असतील युवराज? मातोश्री, निवाड्यात थोरल्या मातोश्रींचं नाव आले। अनाजी पंतांनी ढळढळीत आरोप केले त्यांच्यावर। सुनबाई, तुम्ही कासावीस होऊ नका। शंभूराजे थोरल्या महाली गेले असणार। अरे देवा, धास्तावून जाऊ नका। ही भेट एकदा व्हायलाच हवी होती, ती आज होती। थोरल्या मातोश्री महालात आहेत? जी असतील। वर्दी द्या, आम्ही येतोय म्हणून। जी। राजमातोश्री, राजमातोश्री, युवराज 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 आपल्या बेटीस एक आहेत। काय? जी। आमच्या महालाचा दरवाजा बंद करून घ्या। जी। युवराज क्षमा असावे। मातोश्रींना वर्दी मिळाली? जी, पण काय? राजमातोश्री महाले नाहीत। हा निरोप आहे की हकीकत? जी। माहिती खोटी निघाली तर? जी। गडाचे दरवाजे बंद ठेवा। आता रहदारी पूर्णपणे बंद। शंभूराजे कितीही मातब्बर असला तरीही मालसावन जवळ रायगडाच्या पायथ्याशी उभा आहे, तवर शंभूराजांना रायगडाची पायरी चढू देणार नाही। मी गादीवर शिवपुत्रास बसवले, प्रत्यक्षदर्शी लाभार्थी मी नाही। शिवाय तुमच्या अटकेचे आदेश हे माझ्या सही शिक्क्याचे नव्हते। शार, अहो पण या सगळ्या धांदलीत हे सगळं करण्याची काय गरज होती? मातोश्री, तुमचा शब्द आम्ही खाली पडू देतो का कधीतरी? सुनबाई, सगळ्या गोष्टींचा एकदा निचरा होऊ दे, सोक्ष मोक्ष लागू दे। दोघं एकमेकांच्या समोर आले तर रुजवात होईल, खरं खोटं तरी कळेल। आता यापेक्षा जर जास्त थांबलो तर रायगडाला पेलू शकणार नाही एवढा उद्रेक होईल। शंभूराजे, हा आमचा महाल आहे याचं भान ठेवा। भान आहे, परंतु याचं भान आहे की हा आमच्या आईचा महाल आहे आणि मातोश्री आईच्या काळजाचे आणि महालाचे दरवाजे लेकरासाठी सदैव सताड उघडे असतात आणि तुम्ही हे दरवाजे लावून घेताय। परिस्थितीच तशी निर्माण झाली।
बोला, कशासाठी आला? कटकारस्थानाच्या निवाड्याच्या वेळी सदरेवर तुमचं नाव घेतलं गेलंय आणि ते नाव कारस्थान्यांचे मेरुमणी अनाजी पंत सुर्निसांनी घेतलंय म्हणून आलो. पण तुम्ही मूल म्हणून विचारायला आला आहात का युवराज म्हणून जाब विचारायला आला आहात? ते तुम्ही मातोश्री म्हणून आमच्या समोर आहात की अनाजी पंतांच्या पाठीराख्या म्हणून, त्यावर सगळं ठरणार आहे. ते तुमच्या चौकशीवर ठरणार आहे. बोला. बोलायचं काय ठेवलंय मातोश्री तुम्ही? मातोश्री का अशा वागला? आम्ही उत्तर द्यायला बांधील आहोत का? बांधील आहात. मातोश्री का आम्हाला आमच्याच घरी येण्यापासून रोखू पाहत होता? का बेल भंडार उचलून आम्हाला गडाची पायरी सुद्धा चढू न देण्याच्या शपथा घेतल्या? का मातोश्री का? हे पहा शंभूराजे, एवढंच नाही मातोश्री, आमच्या देहावरचा पवित्र अबीर गुलाल नाहीसा होणार हे तुम्हाला कळलं होतं, ठाऊक होतं तुम्हाला. तरी त्यात न्हावून माखून जाण्याची संधी आम्हाला नाकारली. आमचे जन्मदाते आमचे आबासाहेब आजारी आहेत ही खबर आमच्यापर्यंत पोहोचू दिली नाही. ती खबरदारी होती. खबरदारी? महाराजांच्या आजारपणाची गुप्तता राहिली नसते. मातोश्री, अहो बादशाच्या बेगमांच्या डोळ्यातलं काजळ काढून आणणारं आपलं हेर खातं, त्या हेर खात्याकडे खबर दिली असती तर खबर बाहेर गेली असती. कशाला या अशा लंगड्या सबबींचा आधार घेताय? लंगडी सबब? आम्ही जे बोललो ती लंगडी सबब? होय, लंगडी सबबच. मातोश्री, मातोश्री, हात जोडून एवढंच विचारतो, काय चुकलं आमच्या हातून? कुठं कमी पडलो आम्ही? असं काय घडलं आमच्या हातून म्हणून आबासाहेब जाताच तिरस्काराच्या विटा मत्सराच्या चिखलात रचून सावत्रपणाची भिंत बांधली तुमच्या आमच्यात आणि बाळराजा. मातोश्री, अहो आई म्हणून एकदा सांगून बघायचं होतं. तो एकदा, फक्त एकदा. ऐकलं असतं आमचं आई म्हणून? शंका वाटते मातोश्री, अहो मावळी मन आईपेक्षा दुसऱ्या कोणत्याच गोष्टीला पवित्र मानत नाही आणि आमचं मन हे मावळी मन आहे. जिथं जिथं या पावित्र्याचा साक्षात्कार होतो तिथं तिथं ते आईच्या श्रद्धेनं झुकतं, नतमस्तक होतं. याची तुम्हाला कल्पना असेलच आणि तुम्हाला याचीही कल्पना असेल की इथलं पुण्य, इथलं मांगल्य, इथलं औदार्य, इथली भव्यता सगळं सगळं आईच्या पावित्र्यानंच मोजलं आहे. आणि या आईचं नितांत सुंदर पावित्र्याच्या पलीकडचं रूप म्हणजे माऊली. आपल्या स्वराज्यात देवाला, गुरुला आणि ज्ञानाला माऊली म्हटलं आहे. आमच्या आबासाहेबांच्या नजरेत या माऊलीपणाची झाक होती. त्यांच्या काळजात या माऊलीपणाचाच ओलावा होता. आणि आम्ही तुम्हाला माऊली मानत आलोय. म्हणूनच आई म्हणून सांगितलं असतं तर दुसऱ्या क्षणाला स्वराज्याचा त्याग करून अंगात भगवी कपनी घालून रानात निघून गेलो असतो. इतकंच कशाला, पण आई म्हणून विषाचा प्याला दिला असतात ना तरी तुमच्या समोर हसत मुखानं प्राशन केला असता आणि आमच्या आबासाहेबांच्या मागोमाग आनंदानं निघून गेलो असतो. कारण आमच्या हृदयात तुमचं स्थान माऊलीचंच होतं. पण मातोश्री, तुम्ही ना माऊली होऊ शकलात ना सावली झाला. किती यातना होत असतील आमच्या मनाला. ऐकून घ्या शंभूराजे. मातोश्री, तुम्ही आमचा अधिकार डावलला, मान्य आम्हाला. सिंहासन रिक्त राहू नये म्हणून बाळराजांचं मंचकारोहण केलं, तेही मान्य आहे आम्हाला.
पण मातोश्री आमच्या आबासाहेबांच्या महानिर्वाणाची खबर उत्तरेत औरंगजेबाला समजते, दक्षिणेत जिंजीला सक्वार मातोश्रींना समजते आणि पन्हाळ्यावर आम्हाला कळवलं सुद्धा जात नाही. मातोश्री आभाळा एवढा आमच्या आबासाहेबांना आम्ही शेवटचं पाहू सुद्धा शकलो नाही हो. 15-20 दिवस कोणी कळवत नाही आणि रायगडावर येतो म्हटलं तर आमच्या येण्याच्या वाटा रोखण्यासाठी फौजा उभ्या राहतात. हो, फौजा उभ्या राहिल्या, पण स्वराज्याच्या युवराजांस रोखण्यासाठी नाही, तर दिलेर खानाच्या गोठातून आलेल्या बगावतखोरास रोखण्यासाठी. मातोश्री जबान सांभाळून बोलावं. तुम्ही सुद्धा बोलताना अदब सोडू नका. कधी अदब सोडली आम्ही मातोश्री? आम्ही मोजत बसलो नाही कधी, आम्हाला ती सवय सुद्धा नाही. मातोश्री आम्ही दिलेर खानाच्या गोटात गेलो तो एक डाव होता. स्वतः आबासाहेबांनी तसं जाहीर केलंय. तंजावरला एकोजी राजाने लिहिलेल्या पत्रात आबासाहेबांनी लिहिलंय खानाबरोबर हुनर केला म्हणून. म्हणून आबासाहेब आम्हाला भेटण्यासाठी पन्हाळगडावर आले, आमच्याशी प्रेमानं राहिले, स्वराज्याबद्दलच्या भविष्याच्या योजना सांगितल्या. मातोश्री अहो, जर आम्ही फितूर असतो तर आबासाहेबांनी तेव्हाच आमचा कडेलोट केला असता. लक्षात घ्या मातोश्री, आबासाहेबांनी तसं काहीही केलं नाही. ती महाराजांची मजबुरी असू शकते. कसली मजबुरी? तीच जी प्रत्येक बापाची आपल्या वयात आलेल्या मुलाबद्दल असते ती. मातोश्री, वयात आलेला मुलगा आणि वयात आलेला नाग हा जपून हाताळावा लागतो. तो कधी हातातून निसटेल आणि कुठल्या रानात खळीत जाईल, अदृश्य होईल, त्या एका भीतीपोटी बाप आपल्या मुलासमोर समंजसपणाची पीन वाजवत असतो. हे सुद्धा काहीसं तसंच असेल. पन्हाळ भेटीत हेच घडलं असणार. मुळीच नाही मातोश्री. पन्हाळ्याची शिवशंभू भेट ही भविष्याचा वेध घेणारी होती. पण तुम्हाला गोष्टी मान्यच करायच्या नसतील तर कोण काय करणार त्याला? मातोश्री, झोपलेल्या माणसाला उठवता येतं, पण झोपेचं सोंग घेणाऱ्याला उठवणं महाकठीण. तसंच झालंय तुमचं. हाही तुमचा गैरसमजच आहे. उलट आम्ही जागे आहोत, डोळ्यात तेल घालून. जागे आहात? डोळ्यात तेल घालून जागे आहात ना? मग मातोश्री, तुम्हाला कशा गोष्टी दिसत नाहीत, कशा ध्यानात येत नाही? आम्ही काय आहोत, आम्ही कसे आहोत तुम्हाला ठाऊक नाही. आमच्या आबासाहेबांनी एवढं थोरलं हिंदवी स्वराज्य उभारलं, पण तुम्ही वाटणी मागितली. विचारण्यात आलं आम्हाला, तुम्ही मूळ स्वराज्यात राहणार की दक्षिणेत जाणार? तेव्हा आम्ही उत्तर दिलं होतं की आम्हाला फक्त आमच्या आबासाहेबांचा उभारा पुरेसा आहे. मातोश्री, तेव्हा जे उत्तर दिलं होतं तेच उत्तर आजही देतो आहोत. आम्हाला भाव नाही. पण प्रत्यक्षात तसं दिसत नाही. तुम्ही आसनावर बसलेले दिसता आणि बाळराजे तुमच्या शेजारी घाबरून उभे राहिलेले दिसता. मातोश्री, ते या कारस्थान्यांना धडा शिकवण्यासाठी. मातोश्री, का प्रत्येक वेळी अर्थाचे अनर्थ काढत राहता? खर तर आमची जन्मदात्री गेल्यानंतर आम्ही तुम्हाला मातोश्री मानलं. तुमची आमच्यावर दृष्टी पडावी म्हणून सतत धडपडत राहिलो, कायम कासावीस होत राहिलो. आग्र्यावरून येताना शाल आणली होती आम्ही तुमच्यासाठी. शालीची ऊब तुम्हाला आणि तुमच्या मायेची ऊब आम्हाला मिळावी, एवढाच उद्देश होता हो. पण तुम्हाला आमची भावना कधी समजलीच नाही. कवी आहात, त्याचा प्रत्यय येतो. शब्दांचे अर्थ बदलतात, पण प्रसंगांचेही अर्थ बदलत राहतात. अर्थ बदलत नाही आहोत मातोश्री, तर जडलेला अर्थ उलगडून दाखवतो आहोत. पण तुम्ही मात्र नसलेल्या अर्थाला चिकटून बसला आहात. इच्छे विरुद्ध, मनाविरुद्ध.
आणि म्हणूनच कलावंतिणीचं गाणं आम्ही ऐकलं म्हणून तुम्ही गदारोळ केला. गोदावरीवरून आम्हाला संशयाच्या धारेवर धरलं. आम्ही पराक्रमाचे मंडप उभारले, पण तुम्ही त्याला तिरस्काराच्या झालरी लावल्या. का मातोश्री, का अशा वागलात? बाळराजांचा जन्म होण्यापूर्वी असलेली ममता अचानक का आटली? का सावत्रपणाला संजीवनी मंत्र टाकून जिवंत केलं? का आमचा एवढा राग? का आमचा एवढा तिरस्कार? का आमच्यावर एवढा अविश्वास? स्वतःच्या मुलापेक्षा परके आपले वाटू लागले तुम्हाला? सांगा मातोश्री, उत्तर द्या. हे असे सवाल आम्हाला विचारू नका. तुम्हाला सवाल करणार आणि जबाबही तुम्हालाच द्यावे लागतील. शंभूराजे, सवालही तुम्हीच करताय आणि जबाबही तुम्हीच देत आहात. काय जबाब दिले आम्ही मातोश्री? सरदार बाल सावंतांचा कडेलोट केला, कारभारांना अटक केली, त्यांच्या मुसक्या बांधल्या. हे शोभलं तुम्हाला? शोभलं. मातोश्री, आम्ही जे काही केलं त्यासाठी कौतुक होतंय सगळीकडे आमचं. कौतुक. आणि ज्या माल सावंताला आम्ही कड्यावरून फेकून दिलं त्यांनी का त्याची पूजा बांधावी असं कार्य केलं होतं? शिव्यांची लाखोलीच वाहिली होती ना? आणि हे स्वराज्याचे अष्टप्रधान, उभी हयात आबासाहेबांच्या बरोबर घालवलेली मुत्सद्दी माणसं, त्यांनी आबासाहेब जाताच आमच्याशी हे असं एवढ्या निष्ठुरपणे वागावं? हा निष्ठुरपणा कुठल्या आभाळातून आणि कसा कोसळला? स्वराज्यातल्या मुत्सद्द्यांना सोडावं, तुम्हाला याची कल्पना नव्हती? आमच्या आबासाहेबांनी तमाम मावळ्यांना आवेशाचा वारा प्यायला लावून मनामनात जिव्हाळा निर्माण केला. सत्वाचे सेतू बांधले, तत्वांचे ताटवे फुलवले, शौर्याची आणि धैर्याची वादळं उठवली. आणि म्हणूनच गडांवर तोरणं चढली, गडांची लग्न लागली. खिंडी पावन झाल्या, हातावरच्या तुरींना पाय फुटले, मस्तक नसताना धड लढू लागली. परस्त्री मातेहून सुंदर झाली, वाघनख गनिमाचा कोथळा काढून त्याच्या रक्तात भिजली. बेभान होऊन मराठे वीर वेडात दौडले. आणि 32 मण सोन्याचं सिंहासन स्वाभिमानाचं प्रतीक होऊन सह्याद्रीच्या माथ्यावर उभं राहिलं. आमच्या आबासाहेबांची ही किमया बघून देव देवताही अचंबित झाले. मावळ्यांच्या रक्ताचा मातीला होणारा अभिषेक बघून देव देवतांनाही नवल वाटलं आणि त्यांनी श्रींचं राज्य देऊन टाकलं. सगळ्या देवता रायगडाच्या पाठीशी येऊन उभ्या राहिल्या. आणि तुम्ही आम्ही काय? तुम्ही नवलाईच्या या सूर्यप्रकाशाकडे पाठ फिरवून कारस्थानांच्या काळोखात चाचपडत राहिला, मसलतीत गुंग राहिला. हा छत्रपतींच्या संस्कारांचा उपमर्द नाही? हा आमच्या आबासाहेबांच्या विचारांचा अपमान नाही? मान्य, आम्ही मसलती केल्या, पण खिंडीची पावनता अबाधित ठेवण्यासाठी. किल्ल्यांची तोरणं, गडांची लागलेली लग्न नीट राहावीत म्हणून. म्हणून आमच्या अटकेचे आदेश? फार तर तसं समजा. कीव करावीशी वाटते मातोश्री तुमच्या या विचारांची. तुम्ही एका महान छत्रपतींची सहचारिणी आहात, एका सार्वभौम राजाची पत्नी आहात, पण प्रत्यक्षात मात्र तुम्ही त्यांचा विचार पायतळी तोडवलाय. माफ करा शंभूराजे, पण गोगलगाईचं दूध निघत नसतं. तुम्ही मात्र तो प्रयत्न करताय. जे शक्य नाही ते शक्य करू पाहताय. म्हणजे पुतळा राणी साहेबांनी तुम्हाला भडकवलंय. महाराजांनी शेवटी. खामोश! एक शब्द उच्चारू नका. आम्हाला जे समजायचंय ते समजलंय, आणि आम्हाला समजलाय तुमचा स्वार्थ, आम्हाला समजलीये तुमची महत्वाकांक्षा. स्वार्थ आमचाच, महत्वाकांक्षा आमची. होय, तुमचा स्वार्थ, तुमचीच महत्वाकांक्षा, पण स्वराज्याच्या अहिताची. मातोश्री, आमच्या आबासाहेबांनी या सह्याद्रीच्या काळ्या पत्थरावर भगवा रोवून त्या काळ्या पत्थरावर स्वराज्याची निर्मोही लेणी कोरली. आणि तुम्ही मात्र त्याच भगव्याच्या छायेखाली, त्याच काळ्या पत्थरावर काळोखाची अक्षर रेखलीत. राजद्रोह, स्वराज्यद्रोह. आणि या अपराधासाठी तुम्हाला भिंती चिणून का मारलं जाऊ नये याचं एक तरी कारण द्या. तेही आजच. कदाचित उशीर झालेला असेल.